आजच्या सत्रामध्ये द्वितीय सत्रात आपलं जे वचन सुरू होतं, पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य, आचाराचं 102 क्रमांकाचं वचन, साह्य प्रकरणातील हे द्वितीय वचन आपण घेत आहोत। याची निम्मी जी टीका आहे ती आपण कालच्या द्वितीय सत्रामध्ये बघितली। आजच्या तृतीय सत्रामध्ये त्या टीकेचा पुढचा जो भाग आहे तो आपण बघणार आहोत। परमेश्वराचं साह्य कशा कशाविषयी असतं हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे आणि परमेश्वर साह्याची कशी व्यवस्था लावून दिलेली आहे देवाने ते आपण त्या सत्रामध्ये पाहिलेलं आहे। अन्न आणि वस्त्र यांच्या संबंधित जे काही साह्य आहे ते आपल्याला परमेश्वराने अनुकूल देवतेच्या माध्यमातून ते साह्य जे आहे त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संयोग वियोग साह्य वगैरे जे काय आहे त्या संबंधित आपल्याला परमेश्वराने ओळखणी माया आदी वगैरे असेल, स्थानाच्या संदर्भात स्थानापती माया असेल, यांची व्यवस्था लावून दिलेली आहे। आणि शास्त्र का अपूर्व विधी तेथ ईश्वर म्हणजे शास्त्र आणि अपूर्व विधी म्हणजे प्रेमोपायासारखा जो विधी आहे ज्याच्यामध्ये आपली योग्य प्रकारची उजळता होत असते। यथा आचार्य भट्टोबास जे आहेत, आचार्य भट्टोबासांना स्वामींनी जे घडविले मडविले म्हणजे अनेक धांडाळाचे जे आचार्य एकेकाळी होते, पण आमच्या स्वामींच्या सन्निधानाचा जो स्पर्श आहे तो त्यांना झाला आणि त्यानंतर स्वामी पहिल्या भेटीमध्येच त्यांना स्थिती वगैरे देतात आणि म्हणतात की आता तुम्हा स्थित्यांतर किंगा म्हणजे आता तुमच्यामध्ये इथून बदल होणार आहे। म्हणजे विशेष देवाने लक्ष घातलेलं आहे त्याच्यामध्ये, हा अपूर्व विधी असल्यासारखा आहे। किंवा स्वामी त्यांच्याकडनं जे काही भोजनादी विधी करवून घेतात आणि त्यातनं अनेक अडथळे त्यांचे नासतात, हा सुद्धा एक प्रकारचा अपूर्व विधी आहे। किंवा सांडव्याची लीळा आहे, आपल्याला ती लीळा फक्त असं वाटतं की स्वामींना सांडवा बांधायचं आहे, बाकीच्यांना सांगितलं, काहींनी नाही म्हटलं, भट्टोबासांनी हो म्हटलं, परंतु त्या लीळा करण्यामागचा हेतू काय आहे तर तो अपूर्व विधी आहे। स्वामी म्हणतात आम्हाला सांडवा बांधून द्या, मग आम्ही अलीकडनं पलीकडे जाणार आहोत। तो सांडवा म्हणजे काय आहे, तो देवासाठी तो सांडवा नाही आहे मुळामध्ये, तो सांडवा आपल्यासाठी आहे। आपण जे अलीकडे आहो ते पलीकडे आपल्याला जायचं आहे देवासोबत। देवाला सांडव्याची गरज नाही, सांडव्याची गरज आपल्याला आहे ना। आमचे स्वामी पाण्यात नाही चालत जाऊ शकतात, आपण नाही जाऊ शकत, मग त्यासाठी तो सांडवा आहे। आणि तो बांधायचा कोणी, तो देवाने नाही बांधायचा, तो आपणच बांधायचा आहे। योग्यता आपणच लक्षात घ्यायची आहे, योग्यता कशाने होते ते देवाने सांगितलेलं आहे आणि ती योग्यता ज्या कार्याने होणार आहे ते कार्य आपणच करायचं। किंवा जी उजळता आहे ती उजळता कशाने होणार आहे ते देवाने सांगितलेलं आहे, अधिकार कशाने वाढणार ते देवाने सांगितलेलं आहे, कणव कशाने तयार होते ते देवाने सांगितलेलं आहे। आम्हाला ते कार्य करायचे आहेत। हे सगळ्या गोष्टी जेवढे काही विधी देवाने सांगितलेत ते सगळे सांडवा आहेत आणि तो सांडवा जेव्हा देव बांधायला सांगतं तेव्हा आपण नाही म्हणतो की आमच्याच्याने हे जमणार नाही है ना। स्मरण करायला सांगितलं, ते म्हणाले आम्हाला प्रदक्षिणा करायला सांगा, स्मरण नाही जमणार का, स्मरण करताना आळस येतो, प्रदक्षिणा करताना कसं चांगलं वाटतं आम्हाला। म्हणजे देवाने सांगितलेला जो विधी आहे तोच सांडवा आहे बरं का। तुम्ही बाकीचे विधी, तुमच्या सोबतीचे विधी, तुमच्या मनाने तयार केलेले विधी जर का तुम्ही करत बसलात की तुम्ही म्हटले की आम्ही दिवेच लावू, 50 दिवे आम्हाला लावायचे आहेत, तर तो सांडवा नाही आहे। सांडवा काय आहे ते लक्ष, नुसती सांडव्याची लीळा माहिती असून उपयोग नाही। तर सांडवा म्हणजे जो पूल आहे ते नेमके कुठले कुठले असे पूल आहेत जे आम्हाला अलीकडनं पलीकडे नेणार आहेत। स्वामी सारंग पंडितांना श्रीकर देतात
आणि ते सुद्धा स्वतःचा हात पुढे करता श्रीकरीची काही नखे किंवा बोटे लागली नाही लागली आणि सारंग पंडित तिकडे आले. ते म्हणतात असं कसं काय मी आलो इकडे एकदम. स्वामी म्हणतात की जर का तुम्ही अनुसरलात असंच आम्ही तुम्हाला तिकडून इकडे घेणार आहोत. तो स्वामींचा श्रीकर सुद्धा सांडोवाच आहे. परंतु जर का तुम्हाला भवपार व्हायचा असेल तर स्वामींनी तिथेच उपाय सांगून टाकला की अनुसरण हा सांडोवा आहे. आणि अनुसरणाला ज्या पूरक गोष्टी आहेत किंवा अनुसरणामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत ते सगळं सांडोवा या पदामध्ये येतं. स्मरण असेल, तुमचं सेवादास्य असेल किंवा नित्यविधी असतील, निमित्तविधी असेल, ते सगळं काही त्याच्यामध्येच येतं, सांडोवा या प्रकारामध्ये येतं. परंतु देवाने सांगितलं तो सांडोवा. जर का ते म्हणाले असते आम्ही दुसरं काहीतरी बांधतो किंवा दुसरं काही करतो, नाही, आम्ही जो सांगितला तोच. हे आधी नव्हे येथोनी म्हणितले की जे, येथोनी म्हणितले करण जे आहे ते सगळं सांडवा या पदामध्ये येत असतं. परंतु आपण सोक्तीचे जर का विधी जर का करायला लागलो तर लक्षात घ्या की ते सांडवा या पदामध्ये येत नाहीत. तुम्ही म्हणाल की आम्ही आयुष्यभर एवढं देवदेव केला, एवढे दिवे लावले, एवढ्या अगरबत्त्या लावल्या, सगळं केलं, मग आम्हाला देव का असं करत नाही तसं करत नाही? कारण की ते देव या पदामध्ये येत नाही, सांडवा या पदामध्ये ते येत नाही. लक्षात घ्या. आता तुम्ही जे काही सकस आहार आहे तो सोडून तुम्ही दुसरंच काहीतरी मैदा वगैरे खात राहिले आणि तुम्ही म्हटले आम्ही रोज पोटभर मैदा खातो तरी आमच्या शरीरात रक्त का नाही? आता ते खाद्य आहे का? ते त्याच्याने रक्त तयार होणार आहे का? नाही होणार. मग ज्याच्याने योग्यता होणार आहे, ज्याच्याने अधिकार होणार आहे ते आधी सगळं सांगून ठेवले सूत्रपटात आणि लीळाचरित्रात. मग आम्ही जे करतो, ज्या क्रिया करतो त्या क्रिया खरंच लीळाचरित्रातल्या आहेत का, सूत्रपटातल्या आहेत का, हे आधी तपासून बघितलं पाहिजे. आणि मग तुम्ही तेव्हा जेव्हा त्या देवाने सांगितलेल्या क्रिया कराल तरच ते अपूर्व विधीमध्ये किंवा विधीमध्ये मोडेल. एकतर विधीकरिता विधी म्हणजे एक विधी करता दुसरा विधी स्फुरतो, किंवा एक विधी साना विधीकरिता विधी स्फुरे म्हणजे थोर विधी जो आहे तिथपर्यंत आपण पोहोचतो. आपण एकदमच आपल्याला का दुकाळी का भुकेल्या थोर गोमटे सांगितलेलं आहे तर ते लगेच घडणार नाही आपल्याला. त्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने साने विधी आपल्याला करावे लागतील. मग दुकाळी का भुकेल्या थोर विधी आहे, अपूर्व विधी आहे. निमित्त विधी असेल तर तो अपूर्व विधी आहे. तर संग सांगात भेट शुश्रूषा, तर त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत काय आहे की आपल्याला साने विधी तिथपर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि म्हणून इथे शास्त्र किंवा अपूर्व विधी जर का तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे शास्त्र नाही आहे, ज्ञान नाही आहे, तर देवाकडे प्रार्थना करा. देवाशिवाय ती आवश्यकता कुणीच पुरवू शकत नाही. तुम्हाला वाटले की आमच्याकडनं विधी घडत नाहीत तर त्यासाठी आपल्याला देवाला प्रार्थना करावी लागेल. किंवा आमच्याकडनं आधी विधी घडायचे, आता का नाही घडत? सगळी उपलब्धता आहे, वेळ आहे, आधीपेक्षा जास्त वेळ आहे, सगळं काय आहे, तरी सुद्धा विधी का नाही घडत? कारण की तिथे कुठेतरी मलिनत्व आलेलं आहे. त्याविषयी सुद्धा तुम्हाला आम्हाला देवालाच प्रार्थना जी आहे ती करावी लागणार आहे. आणि म्हणून इथे आपण साह्याचे जे काही प्रकार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये बघितलेले आहेत. ऐसे पुराभिमानीये नेमिले म्हणजे परमेश्वराने म्हणा किंवा परमेश्वराने ओळखणी मायेला म्हणा, ते नियामकत्व दिलेलं आहे, तो अधिकार दिलेला आहे. ते तैसेची असे म्हणजे अशा प्रकारचं जे काही व्यवस्था आहे ती कधी भंगत नाही है ना. आपल्याकडे ज्या वस्तू असतात त्या काही कालांतराने त्याची जी काही मुदत आहे ती संपून जात असते, किंवा त्याचा जो काही गुणवत्ता आहे ती संपून जाते, किंवा एखादा दिलेला शब्द असतो तो काही दिवसांनी बदलून जाऊ शकतो. तसं परमेश्वराने जे काही सांगितलेलं आहे ते 800 वर्षाआधी सांगितलेलं असेल, किंवा श्री दत्तात्रय प्रभूंना जर का आपण घेतलं तर चहुयुगामध्ये हे जे पहिल्या युगापासून त्यांनी ते सांगितलेलं आहे, की हंसा अवताराने समजा काही ज्ञान दिलेलं आहे, हे त्याची एक विशिष्ट जी कालावधी असेल ती संपून गेली असेल. जसं मी सांगतो नेहमी की स्वामी म्हणतात एकी दिन मिळे, दोन्ही दिन मिळे वगैरे, आणि तिसरा दिन मिळोची नाही म्हणजे तिसऱ्या दिवशी तुम्हाला मिळेलच.
आता हे वचन कधी सांगितलंय? 800 वर्ष आधी सांगितलंय. मग त्या वचनाची मुदत संपली असेल, आता ते वचन कार्यरूप नसेल, है ना. आपले चलनी नोटा सुद्धा ते जुन्या नोटा नाही चालत. काही ठिकाणी 10चे ठोकळे घेत नाहीत बरं का, आत्ताचे नवीन, ते म्हणजे इकडे चालत नाहीत. तसं देवाचे वचन 800 वर्ष आधी त्या लोकांना सांगितलेले आत्ताच्या लोकांना ते लागू नसतील, किंवा आत्ताच्या कार्यकाळामध्ये त्याची मुदत संपून गेली असेल? नाही, ते तैसेची असे ते कधीच संपत नाही. ईश्वरीचे सकळ ही नित्य. कुठल्याही, आता महादाईसांनी प्रश्न विचारला, 800 वर्ष आधीची त्यांची मानसिकता आहे, आणि त्याचं उत्तर सुद्धा 800 वर्ष आधीच आहे, 800 वर्षाच्या आधीच्या लोकांसाठी आहे. मग तेच वचन आपण जर का वाचलं तर ते वचन आपल्याला सुद्धा लागू होतं. ही विशेषता आहे बरं का परमेश्वराच्या वचनांची. आता जुन्या काळातल्या कितीतरी गोष्टी बदलून गेलेल्या आहेत, परंतु स्वामींचे वचन कुठल्याही कालावधीमध्ये, पुढील युगामध्ये, कृतयुग असेल, पुढचं त्रेतयुग असेल, कुठल्याही युगामध्ये ते वचन जर का घेतलं तर ते सर्व युगांमध्ये ते लागू आहे. म्हणून ईश्वरीचे ते सकळही नित्य म्हटलेलं आहे, ते कधीच अनित्य होत नाही. टीकाकार शंका करतात, कैपा नेमिले म्हणजे कधी न्यामकत्व, ही व्यवस्था देवाने कधी लावून दिलेली आहे बरं. ना जय गुरुत्व स्वीकारिले तै नेमिले, जेव्हा गुरुत्व स्वीकारिले म्हणजे एक तर आमच्या स्वामींनी श्री प्रभूंचं गुरुत्व स्वीकारलेलं आहे, शक्ती स्वीकार त्या लेळेमध्ये आपण बघतो, किंवा आमच्या स्वामींनी बाईसांचं गुरुत्व स्वीकारले म्हणजे बाईसांना शिष्य केलेलं आहे, स्वतः गुरु झालेले आहेत त्या काळापासून म्हणा, किंवा पहिले जे आपण उदाहरण घेतले श्री प्रभूंपासून, म्हणजे तोपर्यंत अवतार कार्य जे अवतार आहेत बरं का. जर कोणी म्हणालं की श्री प्रभूंकडनं शक्ती स्वीकारायच्या आधीची जी स्थानं आहेत ती स्थानं नाहीत, तर आम्ही मग श्री चक्रधर प्रभू अवतार दिनच का साजरा करतो? तिथे अवतारच कोणी घेतला? ईश्वराचं स्वरूप आलं तिथे. ईश्वराचं स्वरूप कसं आहे? ज्ञानमयच आहे. एक फक्त तो सांगितलं गेलेला आहे की बाबा तिथून शक्ती स्वीकार केला. मुळातच ईश्वराचं स्वरूप जे आहे ते ज्ञानमयच आहे, आनंदमय आहे. त्याच्यातनं ज्ञान आणि आनंद वेगळा करता येत नाही, किंवा नंतर ते स्वीकारायची गरज पडत नसते. तुम्ही म्हटलं हे पाणी आहे, तर ते पाणी कसं असेल? कोरडं असेल की ओलं असेल? हां, एकदम टेन्शन मध्ये आले तुम्ही सगळे लोक. तर पाणी म्हटलं की ते ओलंच असतं, ते कोरडं कधी नसणारच आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर म्हटले म्हणजे ते ज्ञानमयच आहे, ते अज्ञानमय किंवा ते असं त्या स्वरूपामध्ये काहीच नाही आहे अशातला काही भाग नाही. फक्त ईश्वराकडनं ईश्वर अवतार हे पण आहेत, ईश्वर अवतार ते पण आहे, त्यांच्याकडे ते स्वरूप आहे, यांच्याकडे ते स्वरूप आहे, वेगळं नाहीच आहे. फक्त काय आहे की एक तिकडून तो विषय झालेला आहे की आता इथून आम्ही आमचं कार्य सुरू करणार आहोत, आणि तिथून त्यांनी ते कार्यची सुरुवात केलेली आहे, आणि तिथून नियामकत्व सुरू आहे ना. एखादं पुढच्या शिफ्टचा जेव्हा व्यक्ती येतो तर जोपर्यंत तो पुढच्या शिफ्टचं अधिकार घेत नाही तोपर्यंत तो रिकामा आहे, त्याला काही नियम लागून आहेत तिथले. पण जेव्हा तो त्या पदावर बसेल, त्या अधिकार ज्याला त्याला जे दिलेले आहेत त्यावर तो जेव्हा लगेच बसणार त्या मिनिटापासून त्याला ते नियम लागू होतात, आणि त्याचे नियम सुद्धा लागू होतात. त्या पद्धतीने आमचे स्वामी जे आहेत ते त्याग केल्यानंतर, म्हणजे भरवस या ठिकाणी पूर्ण राज्य जे आहे त्याचा त्याग केला, सगळ्या गोष्टींचा त्याग केला, आणि इथे शक्ती स्वीकाराचं जे काही त्या ठिकाणी लीळा घडलेली आहे तिथून पुढे स्वामींनी काय केलेले, ते जे नियामकत्व आहे, जे नियम आहेत ते तिथून त्याची सुरुवात केलेली आहे. आणि मग ते तैसेची असे म्हणजे आता ते गुरुत्व जे आहे ते काही वेळाने भंगलं का? मग श्री प्रभूंकडे आहे तोपर्यंत आहे, नंतर मग इकडे आल्यानंतर वेगळं आहे का? किंवा बाईसा असेपर्यंत आहे, बाईसा गेल्यानंतर नाही का? ते ना ते तैसेची असे म्हणजे ते कायमस्वरूपी आहे. किती वर्षापर्यंत? सृष्टीपर्यंत का 200 वर्षापर्यंत?
सृष्टीपर्यंत आहे बरं, काही डोक्यातनं काढून टाकायचं. 200 वर्षच बाकी आहेत आता. काही लोक मला फोन करून विचारतात, बाबा ते 200 वर्ष बाकी आहेत. म्हटलं मग तुम्ही बघा काय करायचं ते आता. एवढं टेन्शन घेऊ नका, आपल्याला याच जन्मामध्ये उद्धारून जायचंय पुढे. आपल्याला 200 वर्षाचा वगैरे विचार आपण करायचा नाही. ते देवाचं देव बघून घेतील, आपण त्याच्यात लक्ष घालायचं नाही. आपल्याला फक्त वैयक्तिक आपला उद्धार करून घ्यायचा आहे. बाकी सगळ्या व्यवस्था परमेश्वर करतात. येथूनही जर का अव्यवस्था व्हावी तर अव्यवस्था देवाकडनं होत नाही. आणि म्हणून इथे ते तैसेची असे, देवाने जे जे काही केलेलं आहे, सांगितलेलं आहे, जे काही विधी विहित केलेलं आहे, त्याच्यातनं जी काही योग्यता होणार आहे ते सर्व काळामध्ये ते तैसेची असे, म्हणजे त्याच्यामध्ये भंगता नाही. आता आणि के निरोपे विन सांडोची नये. मग एक कवकाळपर्यंत काहीतरी कालावधी तर आहेच की नाही प्रत्येक गोष्टीला. परमेश्वर अवतार घेतात तर त्या अवतार कार्याला सुद्धा एक कालावधी आहे. कृष्ण महाराजांनी अवतार घेतला, किंवा मग चक्रपाणी महाराजांनी अवतार घेतलेला आहे, श्री प्रभूंनी अवतार घेतला आहे, आमच्या स्वामींनी अवतार घेतलेला आहे, त्याला काहीतरी कालावधी असेल. दत्तात्रय प्रभूंनी अवतार घेतलेला आहे, त्याला काहीतरी प्रत्येक गोष्टीला कालावधी आहे. तर नक्कीच आहे श्री दत्तात्रय प्रभूंची प्रवृत्ती आहे, जोपर्यंत त्यांना राहायचं आहे, ते अवतार कार्य करायचं आहे तोपर्यंत. श्री प्रभू जे आहेत, कृष्ण महाराज जे आहेत, त्यांनी त्यांचं अवतार कार्य 1000 वर्षापर्यंतचं होतं. नंतर ते अव्यक्त विलीन झालेले आहे. श्री प्रभूंचंही तसंच आहे, चक्रपाणी महाराजांचंही तसंच आहे. आमचे स्वामी सुद्धा, त्यांचं सुद्धा एक कार्यकाळ आहे, सृष्टीपर्यंत आहे. एकदा ती सृष्टी संपली तर सकळ अवतार जे व्यक्त झालेले आहेत, अनंत अवतार आणि मुख्य हे 5 अवतार, ते आपापल्या स्वरूपी अव्यक्त स्वरूपी विलीन होणार आहेत. म्हणजे तो कालावधी आहे. आणि म्हणून सांगतात, आता आणि के निरोपे विन सांडोची नये. आणि के निरोपे विन म्हणजे हे जे काही कार्य आरंभ केलेलं आहे, तर जोपर्यंत महासंहार होत नाही तोपर्यंत हे कार्य सुरू राहणार आहे. महासंहार होण्याआधी महासंहार करण्याची प्रवृत्ती अव्यक्तमंत परमेश्वराला होते, तरी सुद्धा ते कार्य थांबत नाही. असा तो एक संवाद सांगितलेला आहे. अव्यक्तमंत परमेश्वराला प्रवृत्ती होती की आता संहार करा, ज्ञान सगळ्यांना दिलेलं आहे. आणि व्यक्तमंत अवतार म्हणतात, नाही जरी ज्ञान पाळी फिरलेली आहे तरी सुद्धा अजूनही ज्ञानी आहेत, भक्त आहेत. त्यांचा उद्धार झाल्याशिवाय किंवा ज्ञानियांचं पतन झाल्याशिवाय, ते अनुसरण भंगल्याशिवाय म्हणा वगैरे संहार करता येत नाही. जोपर्यंत ईश्वराचा साधक इथे आहे तोपर्यंत या सृष्टीचा संहार करता येत नाही. एखादी इमारत पाडायची असेल आणि त्याच्यामध्ये एक जरी कुटुंब किंवा एक जरी माणूस राहत असेल तर ती पाडता येत नाही. त्या व्यक्तीची ती ताकद आहे. परंतु इथे जर का ईश्वराचा ज्ञानी असेल, एक ज्ञानी एका ब्रह्मांडात असेल तर अनंत ब्रह्मांडांचा संहार होऊ शकत नाही. म्हणजे इतकं मोठं ज्ञानियाचं जे काही महत्त्व आहे. का महत्त्व आहे? कारण की तो परमेश्वराचा आहे म्हणून महत्त्वाचा आहे. तुम्हाला आम्हाला जर का वाटत असेल आमचं महत्त्व काय आहे, तर आमचं महत्त्व हे आहे. आणि का आहे? कारण आम्ही देवाचे असल्यामुळे आमचं हे महत्त्व आहे. नाहीतर मग आमचं काहीच महत्त्व नाही. शौचा जीवा म्हणजे दीन रंक असमर्थ जीव आपण आहोत. परंतु परमेश्वराचे झाल्यामुळे आपल्याकडे ते समर्थत्व आलेलं आहे. पुरुषार्थत्व आपल्यामध्ये तेव्हाच येऊ शकतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की आणि के निरोपे विन सांडोची नये. म्हणजे जोपर्यंत महासंहार होत नाही तोपर्यंत ते नियम लागू आहेत. किंवा एखादा जो जीव आहे त्याला ते नियम कुठपर्यंत लागू आहेत, जोपर्यंत त्याचं अनुसरण भंगत नाही तोपर्यंत त्याला सहाय्य आहे. नाहीतर जर का ते भंगलं तर काय होईल? माया आणि बोध हे दोन्ही काय करतात? काढून घेतात परमेश्वर. माया बोध हरी म्हणजे माया बोधाचं हरण करते असा अर्थ होतो बरं का त्या वचनाचा. शब्दशः गुरुकडनं अभ्यास का घ्यावा त्याचं ते उत्तर आहे. वचन वाचले की ईश्वर आज्ञा अतिक्रमी तरी माया बोध हरी. ईश्वराच्या आज्ञेचा अतिक्रमण म्हणजे भंग केला तर मग माया काय करते? बोध काढून घेते. असा सरळ सरळ अर्थ वाटतो, परंतु तसं नाही. ईश्वराच्या आज्ञेचा भंग केला
तर परमेश्वर काय करतात, माया म्हणजे मायेचं साह्य आणि बोध म्हणजे ज्ञान, या दोन्ही गोष्टी काढून घेतात त्या जीवाला जे दिलेलं आहे. तर इत्यादी प्रकारे ते तेव्हाच त्याचं नियामकत्व संपणार आहे. कवणा काही उपजोची नेदिजे ऐसी सृष्टी व्यवस्थाची मोडिली. म्हणजे परमेश्वर जे आहेत ते जीवाला जे सामर्थ्य देतात ते कशा प्रकारचं देतात. जरी इतर जे काही जीव आहेत, मागे जीवांची व्यवस्था बघितली की अनुकूल प्रतिकूल उदास जे काही जीव असतील किंवा प्रतिकूल जीव असतील किंवा अजून संपर्कातले असतील, ओळखी पाळखीचे असतील, ह्यांच्याकडनं आपल्याला काही त्रास व्हावा तर तो परमेश्वर होऊ देत नाही, त्याची व्यवस्था लावतात. परंतु कवणा काही उपजोची नेदिजे ऐसी सृष्टी व्यवस्थाची मोडिली. म्हणजे सृष्टीची जी व्यवस्था आहे, अनुकूल प्रतिकूल उदास अशा देवता आहेत. म्हणजे आपल्याविषयी सुद्धा अनुकूल देवता आहेत, पुरुष देवता 36 कोटी, प्रतिकूल देवता आहेत 36 कोटी स्त्रिया देवता, आणि वरील जे आहेत इंद्रादिका वरुते ते आहेत सगळे उदास. अशी व्यवस्था आहे. परंतु कवणा काही उपजोची नेदिजे, म्हणजे परमेश्वर ह्या सगळ्यांचं जे काही अनुकूल प्रतिकूलत्व ही व्यवस्था जी आहे, नियम आहे, ते सगळे मोडून टाकतात त्या जीवासाठी. म्हणजे त्या जीवासाठी सगळं अनुकूलच आहे. भट्टोबासांसारखी व्यक्ती आहे, ही व्यक्ती चुकणारच नाही आता. म्हणजे भट्टोबास त्या पदाला जाऊन स्वतःला त्यांनी बसवलेलं आहे, देवानी नाही बसवलं. ते स्वतः आचरण करून, फक्त देवानी सांगितलं काय करायचं काय नाही करायचं ते सगळे नियम पाळून भट्टोबास आता तिथे गेलेले आहेत की स्वामी सांगतात वानरेश रस पिती आणि उडवणी जाते. आपल्यासारखे जीव असले तर आपण त्या पदार्थामध्ये अडकून राहू. की देवपूजेला मी येतो, थोडंसं चहा घेतो मी, म्हणजे चहामध्ये आपण अडकलेलो आहोत है ना. निरूपणाला आपण लगेच निघू शकतो, पण थोडं चहा घेऊन निघूया म्हणजे थोडं बरं वाटेल. म्हणजे त्या त्या पदार्थांमध्ये आपण अडकलेलो आहोत. किंवा आपण निरूपण ऐकल्यानंतर जे काही महाप्रसाद मिळतो आपल्याला, आपण घरी जाताना जर का त्याच चवीमध्ये रमत गेलो तर आजचा पदार्थ छान होता बरं का, पण आजचं निरूपण कसं होतं मग ते माहिती नाही, ते सांगता येत नाही किंवा त्याच्यावर आपण बोलत नाही. परंतु पदार्थांविषयी बोलतो. भट्टोबासांचं तसं नाही, रस पिती आणि उडून जाती. तो पदार्थ जिथे खाल्ला तिथेच तो सोडूनही दिला, किंवा खातानाच त्याचा त्याग आहे. ग्रहण करतानाच त्याच्या चवीमध्ये रममानता नाही, आवडी नाही, रस नाही, गोडी नाही, आसक्ती नाही, काहीच नाही आहे. खातानाच त्या पदार्थांचा त्याग आहे. खाण्याआधीच त्या पदार्थांचा त्याग केलेला आहे. आपल्याला वेगवेगळे पदार्थ दिले जातात ना, आपण म्हणतो हां, आपण ठरवतो बरं का, तुमच्या लक्षात येत नाही, पण जेव्हा पदार्थ वाढले जातात तेव्हा आपण ठरवतो की पोळी किती खायची आहे, तूप किती घ्यायचं आहे. एक अंदाज आपला असतो की बासुंदी आहे तर कमी 2-3 वाटे तरी घेऊया आपण. ती मानसिक तयारी आधी करावी लागते बरं का. पदार्थ खाण्याआधी ती तयारी करावी लागते. म्हणजे पदार्थ खाण्याआधीपासूनच एवढे आसक्त झालो आपण त्या पदार्थांमध्ये. भट्टोबास त्या आधीच अनासक्त झालेले आहेत. म्हणून त्यांनी किती षडरस खाल्ले, इंद्रियार्थ जर का त्यांनी ग्रहण केले, रसाचं ग्रहण केलं, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये दोषाची निर्मिती होऊ शकत नाही. ही सृष्टी व्यवस्थाची मोडिली त्या जीवासाठी. त्या जीवाचं जरठत्व एवढं आलेलं आहे. परंतु मंडळीक मात्र भाजीची या सिया जाती हे सामान्यत्वे सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये नाथोबास नाही आहेत त्या वचनात. त्या वचनात आपण आहोत. आपण भाजीची या सिया म्हणजे एखादी भाजी असेल ती आपल्याला आवडीची नसेल तर लगेच तमगुण आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो. झाला तमगुण निर्माण झाला की धर्म गेला बरं का. तामसा धर्मी अधिकार नाही. आता भाजी आवडीची आहे, मग आता ती आवडीपूर्वक खाली की रजगुण निर्माण झाला. परत स्वामी सांगतात राजसा धर्मी अधिकार नाही, राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पदार्थांविषयी राग म्हणजे चिडचिड जी आहे ती असेल किंवा आसक्ती असेल, हे दोन्ही गोष्टी धर्मापासून आपल्याला बाजूला काढतात. भट्टोबासांना काहीही त्याच्यामध्ये आसक्तता ही अजिबात नाही. म्हणून इथे अशा जीवांसाठी म्हणून
या पदाला पोचलेले जे जीव आहेत त्यांना मग कुठल्याही प्रकारच्या दोषाची भीती नाही, एक प्रकारे नाही बरं का. ज्ञानी आला तर शेवटपर्यंत भीती आहेच, परंतु भट्टोबास उपलक्षणे ज्यांच्यावर ईश्वराचा विशेष मनोधर्म आहे, माईम असतील, महादाईसा असतील, हे लोक चुकणं हे आपण विचार सुद्धा नाही करू शकत. आणि म्हणून ही व्यवस्था परमेश्वराने अशा जीवांसाठी मोडलेली आहे, किंवा त्या लोकांना अनुकूल प्रतिकूल उदास अशा काही देवतांचा कुठलाही त्रास त्यांना होत नाही. यथा अप्रोक्ष ज्ञानी असते, अप्रोक्ष ज्ञानी याला देवतेचं विघ्न होतं, परंतु तो धर्मापासून तो जीव जात नाही. पुढे सामान्य ज्ञानात गेल्यानंतर देवतेचा आणि त्यांचा काही संबंधच राहत नाही, विशेष ज्ञानात तर अजिबातच काही राहत नाही. म्हणजे अशा प्रकारे प्रति ज्ञानामध्ये आपण कसे होत जातो, जरट होतो. कशाविषयी? दोष गुणांविषयी जरठत्व आलं, गुण इतक्या प्रमाणामध्ये आले की आता त्याच्यामध्ये दोष घडणे नाही. बघा, नीळभट्ट म्हणाले असते की हो माझं आयुष्य वाढवा, तेच स्वामींनी खरं बघता आयुष्य देवाला द्यायचं नाही, देवाला फक्त बघायचं आहे. स्वामींना माहिती आहे की आपण जसं हे करतो ना, आपल्याला रोजचा अंदाज आहे की ह्या पाण्यामध्ये जर का एवढी साखर टाकली ते पाणी किती गोड झालं तुम्हाला माहिती आहे, रोजचं तुम्ही ते कर. तरी सुद्धा तुम्ही काय करता, थोडंसं हातावर घेऊन ते बघता, पिऊन बघता बरोबर झालंय की नाही गोड. म्हणजे हे काय आहे, तुम्हाला तपासायचं आहे. फक्त का तपासायचं आहे की पुढे आपल्याला वाढायचं आहे, त्याच्यात कमी जास्तपणा होता कामा नाही, म्हणून तुम्ही ते तपासता. देवाला सुद्धा काय करायचं, तपासायचं आहे. देवाला माहिती आहे की ते कसे तयार झालेत नीळभट्ट, फक्त तपासायचं आहे की बघूया आपण आयुष्य देऊन बघूया घेतात का. आणि त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे इथं काय आहे की ते जे काही जगण्याची आसक्ती आहे, मगासपासून आपण जेवणाची आसक्ती बघतोय, इथे जगण्यातली पण आसक्ती आहे. आता त्याच्याही पुढे ती सुद्धा आसक्तता त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. म्हणजे तो जीव त्या जरठत्वाला पोचलेला आहे की आता देवाने कुठल्याही प्रकारच्या आशा अपेक्षा किंवा त्यांच्यासमोर किती रस उत्पन्न जर का केले तरी ते जीव तिकडे जाणार नाहीत. अप्रोक्ष ज्ञानीला जे विघ्न होतं त्याच्यामध्ये सुद्धा विश्व चैतन्य ते आनंदाचा संचारच करतात. बाकीच्या देवता त्यांना विनंती करतात आमच्याकडे आनंद घ्यायला या, परंतु तो जीव जात नाही. हे जरठत्व त्या जीवाकडे आल्यानंतर आता त्याला अनुकूल काय, प्रतिकूल काय आणि उदास काय, त्या देवतांचा कुठलाही त्रास त्या जीवाला होणार नाही. किंवा इतर जे जीव आहेत ज्यांच्याशी प्रतिकूलत्व आधी आहे, आता अनुसरण झालं, मग त्या जीवांचा तर त्रास होत असेल ना. कवणा काही उपजोची नेदीची ऐसी सृष्टी व्यवस्थाची मोडिली. म्हणजे ज्यांच्याशी ऋण हत्या वैर वगैरे अशा काही गोष्टी जोडलेल्या असतील, आपण जर का बदललो तर समोरचा पण जीव बदलतो बरं का. एखाद्या वेळेस त्याचा प्रसव असेल तर तो प्रसव भजत राहील. जसं आपल्या महानुभावांच्या इतिहासामध्ये येतं की ते दोघंही वैरी आहेत आणि हे जेव्हा त्यांचं बरं वाईट करायला जातात आणि जात असताना मध्ये एका ठिकाणी थांबतात, आत्मघातकी असे कोणी ठाव नाही नाही का या विषयावर वचनावर चाललेलं निरूपण ते लपून ऐकतात किंवा त्यांच्या कानावर ते पडतं आणि त्यांच्यात बदल होतो. हे आपण काय, आपणही हत्याच करायला चाललो कोणाची तरी, म्हणजे हे करू नये या दृष्टिकोनातनं मताचं विचारांचं परिवर्तन होतं. त्या बाबांकडे ते क्षमा याचना मागतात वगैरे असं आणि मग ज्याच्याशी भांडायला चाललेले असतात त्याच्याकडेच आता ते भांडण मिटवण्यासाठी म्हणून गेले. तो समोरचाही तयारीतच आहे की आता हा आला बरं का, पण त्यांनी सांगितलं काही मला कुठल्याही प्रकारचा वाद घालायचा नाही, माझ्याकडनं वाद बंद. तो म्हणे असं कसं काय झालं, ते म्हणे मी असं निरूपण ऐकलं. म्हणजे कोणाचं ऐकलं, ते म्हणे असे बाबा आहे, मलाही घेऊन चला. आणि दोघांनी उपदेश घेतला. म्हणजे आपल्या पंथात ही घडलेली घटना आहे जुन्या काळातली. तर आपले जे प्रतिकूल असतील एखादी व्यक्ती आपल्याशी, परंतु जर का तुम्ही धर्माचरण करत असाल तर तुम्हाला बघितल्यानंतर आपोआपच त्याच्यामध्ये बदल होणार आहे. आमच्या स्वामींना बघितलं, माईम भट्टांमध्ये बदल झाला. आमच्या स्वामींचं नावच नुसतं ऐकलं तर भटोबासांमध्ये बदल
झालेला आहे. पारध्यांनी स्वामींचे 2 वाक्य काय ऐकले, 2 वचन काय ऐकले आणि त्यांच्यामध्ये लगेच बदल होऊन गेलेला आहे. हे परमेश्वराचं महत्त्व आहे आणि परमेश्वराचं ज्ञान अंश जर का आपल्याकडे आहे, आचरण जर का आपल्याकडे आहे, तर आपल्याला संपर्कात येऊन दुसराही व्यक्ती काय होऊ शकतो, बदलू शकतो. आणि म्हणून इथे आपण चांगलं कार्य करत राहायचं, विधी विधी करत राहायचे. परमेश्वरही जर उदास झाले असेल, ते सुद्धा प्रसन्न करण्याची क्षमता त्या विधीमध्ये आहे. तर इतर जे अनुकूल प्रतिकूल जीव आहेत त्यांच्या बाबतीत तर काही विचार करण्याची गरज नाही. आणि त्यांचा प्रसव असेल तर ते तुम्हाला त्रास देत राहतील, त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही. परंतु तुमच्या मात्र ज्ञानाचरणाने तुम्ही काय करायचं, स्वतःमध्ये बदल करायचा. जसं की कुणीतरी मला काहीतरी बोललं आणि मला थोडंसं हे आलं की हा व्यक्ती आपल्याशी प्रतिकूल आहे, मग आता मी त्याच्याशी वाद करणार आहे. परंतु स्वामींचं वचन एक कळालं, मारिता पूजिता समान, आणि लक्षात आलं हे वचन तर आपल्यासाठी आहे. आणि मग त्या वचनाचं आचरण मी केलं. जे ती व्यक्ती जेव्हा जेव्हा समोर आली, एकदम नॉर्मल त्यांच्याशी बोललो, व्यवस्थित एकदम सात्विकपणे बोलणं चालणं केलं वगैरे. आणि मग त्या व्यक्तीने सुद्धा मग काय केलेलं आहे, नंतर ते प्रतिकूलत्व त्या व्यक्तीमधलं निघून गेलं. मी काही सांगितलं नाही त्याला की असं कर तसं कर, मी असं आहे मी तसं, मला काही परिहार द्यायची गरज पडली नाही. माझ्या वागण्या उठण्या बसण्या बोलण्यावरून त्याला आपोआपच ते प्रतिकूलत्व होतं ते त्याचं गेलं. ही व्यवस्था आहे. ही फक्त माझा हा छोटासा अनुभव आहे. हा अनुभव महानुभाव पंथातल्या प्रत्येक व्यक्तीला, ईश्वर साधनाचं आचरण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारचा अनुभव हा येतोच येतो. हो, म्हणजे वासनिक दशेमध्ये जर तुम्ही आहात, म्हणजे जास्त वाद वगैरे होण्याची जी संभावना असते ती वासनिक दशेमध्ये असते. कारण तुम्ही व्यवहारात राहता, प्रपंचामध्ये राहता, आसपासची लोक जी आहेत ते हिंसक असतील, मांसाहार करणारे असतील वगैरे वगैरे, मग त्यांचा तो योग आपल्याला येत राहतो. आणि तशा दृष्टीने काय होतं की आपल्याला त्यांच्याशी तसं वागावं लागतं. कधी कधी असं होतं ना की ते भांडतायत तर आपण मग थांबतो का, आपणही भांडतोच. म्हणजे असं होत राहतं. परंतु आपणच जर का स्मरण करत राहिलो तर काय होईल, म्हणजे आपलं जे मंदिर आहे उल्हासनगरचं, तेव्हा आसपास सिंधी लोक होते. एक तो मंदिराच्या मागचा सिंधी खूप त्रास द्यायचा, भांडायचा. तो त्याला वाटायचं कोण आले बाबा. एक दिवशी आजीने काय केलं, आसनावरची मूर्ती नेऊन दाखवली आणि सांगितलं आम्ही या देवासाठी आलेलो आहोत इथे. आणि 1 महिन्याच्या आत की काय वगैरे समजा तो सगळं विकून निघून गेला. म्हणजे आपण त्याच्याशी भांडलो नाही, काही नाही. आणि तो जर का भांडत राहिला तर आपली मनस्थिती खराब होणार, आपल्यालाही भांडायचं नाही आहे. मग काय करायचं, देवाला सांगायचं की देवा तुम्हीच सांगितलं भांडते दोघे अन्याय, तर आम्हाला भांडायचं नाही आहे. या व्यक्तीची व्यवस्था काय आहे ते आपण करा. मग ते व्यवस्था म्हणजे काय, त्याचं वाटोळं होऊ द्या असं नाही, त्याची बुद्धी बदलू द्या. आपण काय बघतो नेहमी, तो माणूस वाईट वागतो ना, त्याचं वाईट होऊ द्या, लगेच आपलं तसं नाही करायचं. तो जरी वाईट वागतो तर देवा त्याची बुद्धी बदलू द्या. जर का आपण योग्य आहोत वगैरे आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिले तर आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण योग्य आहोत की अयोग्य आहोत. मी म्हणेल तेच खरं असं नाही पाहिजे. आपण मुळातच योग्य असलो पाहिजे. आणि आपली काही चूक नसेल तर मग देवाला प्रार्थना तुम्ही करू शकता की देवा त्याच्या बुद्धीला तुम्हीच आता काय ते असेल ते तुम्ही ते बघा. आणि मग आमच्या स्वामींच्या संपर्कात आलेले मग ते मैसे असतील, आमचे स्वामी अवलोकन करतात, बदल होतो की नाही. जेव्हा तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे अवलोकन करतात आणि मग त्याच्यामध्ये बदल होतो. किंवा आमच्या स्वामींच्या संपर्कात वाघ आला, 2 वेळा आला है ना, मग स्वामींच्या संपर्कामुळे अवलोकनामुळे त्याच्यात बदल झाला की नाही. मग तशाच पद्धतीने आपण सुद्धा देवाला प्रार्थना केली तर देवाच्या अवलोकनामुळे सगळं बदलणार आहे. आपण जे उपहार दाखवतो ना, ते उपहार दाखवण्यामागे सुद्धा तोच प्रकार आहे की देवाला प्रार्थना करा, देव अवलोकन करतील तरच तुमचा तो उपहार जो आहे तो उच्चिष्ट होणार आहे, तो निर्दोष होणार आहे, तो सात्विक होणार आहे.
घास मोडल्याने ते सात्विक वगैरे होत नसतं, आणि घास नाही मोडले तरी सुद्धा ते सात्विक होऊ शकतं जर का देवाने ते अवलोकन केलं तर. मग अशा पद्धतीने ही व्यवस्था जी आहे ही परमेश्वराने काय केलेली आहे, ती मोडली. म्हणजे प्रतिकूल लोकांचा त्रास व्हावा तर ती व्यवस्थाच देवाने मोडली. कशामुळे मोडली, तर या जीवाच्या आचरणाच्या त्या क्षमतेमुळे ती मोडल्या गेली. अखंड रज आठवत असे तरी आपण राजस. आता इथे आपण काय बघितलं, दुसऱ्यांचं बघतोय ना, अनुकूल प्रतिकूल देवता, अनुकूल प्रतिकूल उदास समोरचे जीव वगैरे वगैरे. परंतु हे जीव राजस आहेत की तामस आहेत की सात्विक आहेत, हे कसं काय ओळखायचं बरं आपण. ही ओळखण्याची सुद्धा एक प्रमाण जे आहे ते देवाने सांगितलेलं आहे. अखंड रज आठवत असे तरी आपण राजस. अखंड रज आठवतंय आपल्याला, म्हणजे नेहमी आसक्तीमध्ये जर का आपण असू, आपण निरूपणाला जरी आलो तरी घरचीच आठवण असते बरं का, किंवा पाणी आलं असेल बरं का, मुलगा आला असेल बरं का, आता ते पाहुणे कुणी आले असतील का आता, वगैरे वगैरे, किंवा हे आवडतंय ते आवडतंय वगैरे वगैरे, ते आसक्तीमध्ये आपण आहोत तर आपण राजस आहोत. किंवा अखंड तम आठवत असे म्हणजे कुणाविषयी पण चिडचिडच, कुणाचंही नाव घेतलं तरी त्या माणसाला रागच येतो है ना, प्रत्येक व्यक्तीविषयी, पदार्थाविषयी वगैरे वगैरे. म्हणजे त्यांना सांगितलं हे बनवलंय बरं का, काय ते बनवलं तुम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा तमतमच आहे. व्यक्तीचं नाव घेतलं की बाबा ते खूप चांगले स्मरणनिष्ठ आहे, म्हणजे त्यांना ज्ञान कसलं, ज्ञान बिन काय नाही त्यांना, किंवा ज्ञान आहे बरं का त्यांना, ज्ञान नुसतं असून काय फायदा, आचरण आहे का त्यांच्याकडे. अरे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण तामस दृष्टीने कसं काय बघायचं. एखादी व्यक्ती सेवा करते तर त्यांनाही नावं ठेवायचं, सेवा नाही करते तर त्यांनाही नावं ठेवायचं. अखंड तम तम है ना. बाईसांविषयी ते म्हणतात किंवा बाईसा म्हणते देवा मी अखंड तमतम करते आहे. किंवा बाईसांबद्दल जेव्हा आम्हाला असं वाटतं की ईश्वराच्या सन्निधानी आणि भक्त असून सुद्धा तमतम का, कारण तो मागील जो गत जन्मातला तो भोग आहे, सन्निधानातला भोग आहे, तो इथेच उद्भवणार. त्याच्यामुळे तो सन्निधानातला भोग सन्निधानीच भोगून तो नासावा लागतो. स्वामी विशेषतः काय सांगतात की म्हातारी म्हणजे तमाचा मोटाळा, पण एकची निके जे येणे विन गतीची नाही. ही विशेषता तामस व्यक्तीमध्ये नसते बरं का, ही विशेषता फक्त बाईसांमध्ये आहे. कारण बाईसा भक्त आहेत, आपल्याला त्यांचं तमतम बघायचं नाही, त्यांच्या तमाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. बाईसांचं जे काय एकची निके जे म्हटलेलं आहे ना, त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या तमाकडे परमेश्वर लक्ष देणार आहेत आणि तो सन्निधानातला भोग आहे. परंतु आम्हाला लक्ष कशाकडे द्यायचं आहे, एकची निके जे येणे बिन गतीची नाही, देवाशिवाय बाईसांचं काहीच नाही. तशा पद्धतीने एखादा व्यक्ती जर का दोषयुक्त असेल पण त्यातला गुण काय आहे तो बघावा लागतो है ना. बघा तुम्ही बघा, सगळेच अधिकरण होतात का, अनेक ज्ञानी लोक आहेत पण सगळेच ज्ञानी लोक अधिकरण होत नाही. काही विशिष्टच ज्ञानी अधिकरण होतात का, अधिकरणांकडे ती दृष्टी असावी लागते की आपल्या शिष्यामध्ये काय दोष आहे हा पण कळायला पाहिजे, आणि आपल्या शिष्यामध्ये गुण काय आहे ते सुद्धा कळालं पाहिजे. आपल्या शिष्याच्या दोषाकडे म्हणजे त्याच्या दोषाची निरसनता झालीच पाहिजे, पण त्याच्या दोषाकडे सतत लक्ष ठेवायचं नाही. हे फक्त अधिकरणांना जमतं बरं का. आणि त्याच्या गुणाचा उपयोग करून त्याची उजळता करून घ्यायची, त्याचा दोष जो आहे तो बाजूला करून द्यायचा. आपण काय बघतो, आता जर का तुम्हाला कोळसा दिला हातात तर तुम्ही पहिले दोष बघणार की हे हाताला काळं लागेल, म्हणजे कपड्याला काळं लागेल, पहिला आपण दोष बघितलेला आहे. तशा पद्धतीने कुठलाही व्यक्ती संपर्कात आला तर आपण सर्वात आधी त्याचे दोष बघून मोकळे होऊन जातो. आपल्याला त्यांचे गुण बघायचे आहेत, आणि मार्गामध्ये तुम्हाला गेल्यानंतर असं वाटेल की ही व्यक्ती का आहे, ही व्यक्ती का आहे मार्गात, हे तर अभ्यास करत नाही, हे तर असं, हे तर तसं. ते तुम्हाला आम्हाला दिसतं, अधिकरणांना दिसत नाही का, त्यांनाही दिसतं. पण त्यांनी त्यांच्यातला एखादा गुण बघितलेला आहे आणि त्या गुणाच्या आधाराने त्याच्या दोषाकडे आता ते दुर्लक्ष करतायत. दोषाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे काय आहे, त्यांनी काही केले तरी चालेल असं नाही, त्यांच्या गुणाकडे लक्ष दिल्यामुळे
त्यांच्या गुणाच्या माध्यमातनं त्यांना त्यांच्या दोषांपासनं लांब ठेवायचं आहे ना. एखादा मुलगा दिवसभर टी व्ही बघतो, मग तुम्ही काय करणार आता? मग त्याला तुम्ही असं काहीतरी त्याच्या आवडीचं वेगळं काम देता आणि मग तो त्याच्यामध्ये अडकून राहतो आणि मग त्याला ते टी व्ही बघण्याची वेळ राहत नाही. म्हणजे तो आपोआप त्या दोषापासून लांब राहतो. त्याला सांगितलं नाही टी व्ही बघू नको, त्याला वेगळं कार्य दिलेलं आहे. तसं अधिकरण ते कार्य करत असतात की त्याच्यामुळे मार्गामध्ये जर का तुम्हाला कोणी असं दिसलं तर लगेच नाव ठेवून मोकळं होऊ नका, हे साधू असे, ते साधू तसे. ते साधू एक प्रोसेसमध्ये आहेत, म्हणजे ते चांगलं त्यांचं जे काही बदल आहे ते बदलाच्या त्या प्रक्रियेमध्ये ते आहेत अजून. तुम्ही जर का भाजी लावली लगेच दुसऱ्या मिनिटाला बघा कच्चीच आहे अजून, ती शिजण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. ती त्याला एक विशिष्ट वेळ द्यावा लागेल. तसं एखादी व्यक्ती तयार होण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये असेल तर त्याला तयार व्हायला वेळ लागेल. एखादा माणूस एका वर्षात बदलेल, एखादा एका 10 वर्षामध्ये बदलेल आणि एखादा व्यक्ती एक जन्म सुद्धा बदलणार नाही, असं पण होऊ शकतं बरं का. सारंग पंडित नाही बदलले, दादोस नाही बदलले, नाही बदलत, एखादा 10 जन्म नाही बदलणार, परंतु तो बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून सर्वात पहिले काय सांगितलं टीकाकारांनी की स्वतःवर पहिले तपासून बघा स्वतःला की हे कसं आहे, आपण राजस आहोत की तामस आहोत हे आपल्याला कळालं पाहिजे. तुम्ही अखंड चिडचिड जर का करत असाल तर तुम्ही तामस आहात. तुम्ही अखंड रजोरूपी विचार करत असाल तर तुम्ही राजस आहात. तुम्ही सात्विक विचार करत असाल तर मग तुम्ही सात्विक आहात. म्हणजे कोणी तुम्हाला काय सांगितलं, तो तुमच्याविषयी असं असं बोलत होता, ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्या मनात रागच नाही आला, राग नाही येण्याची ऍक्टिंग नाही बरं का, मुळातच राग नाही आला की जाऊ दे काय असेल ते असेल. जर मामाजींनी आम्हाला सांगितलं की कोणीच आपल्याला गाढव म्हटलं की लगेच लात मारायला जायचं का त्याला, आपण लगेच लात मारायला जातो. मामाजींनी सांगितलं की कोणी जर का गाढव म्हटलं म्हणायचं मी गाढव नाही, मी तर महागाढव आहे. गाढव काय करतं, ओझंच वाहतं की नाही. तसं आपण अनंत सृष्टींपासून कर्मांचे ओझे वाहत आलेलो आहे. आपल्यापेक्षा पण गाढव चांगला आहे, त्याला तरी मध्ये सुट्टी असते. आपल्याला कर्माचं जे ओझं आहे ते ओझं तर आधी आहेच, पण अजूनही ओझं आपण वाढवूनच घेतो आहे. आम्हाला देव काय करतायत की त्या ह्याच्यातनं मुक्त करण्याच्या मार्गावर देव, पण आपण ओझ्यावर ओझं वाढवून घेतोय. सांगा बरं, कोणी आपल्याला गाढव म्हटलं तर का भांडायला जायचं त्याच्याशी. की चोर म्हटलं, मामाजी म्हटले चोर नाही, आम्ही महाचोर आहोत. का, अनंत सृष्टी आम्ही हे ते असं लोकांचं काही ना काही, जे त्यांचं आहे ते माझं आहे, त्यांचं आहे ते माझं, मला कसं मिळेल वगैरे वगैरे, ह्या वृत्तीमध्ये आपण आहोत. हे सगळे दोष आपल्याकडे आहेत. आमच्या भट्टोबासांना जेव्हा दोष सांगितले तेव्हा भट्टोबास कोणाशी भांडायला गेले नाही, ते स्वतःशी रडले आणि त्यांनी बघितले हे जेवढे काही दोष सांगितलेले आहेत. आपल्याला जर का म्हटलं ना कोणी हे भांडखोर आहेत, लगेच आपल्या समोर एक चेहरा येतो बरं का, हा ते भांडखोर आहेत बरं का. मग ते जे आमके आमके आहेत ते खूपच बडबड करतात, लगेच दुसरा चेहरा आठवतो. म्हणजे जेवढे दोष ऐकू तेवढे चेहरे लोकांचे आठवतात. भट्टोबासांना तसं नाही झालं. जेवढे दोष ऐकले त्यांनी तपासून बघितले, ते म्हणे हे सगळे दोष माझ्याकडे आहेत आणि हे सगळे दोष असताना जर का देव भेटणार नाहीत तर मला देव भेटणार नाहीत. म्हणून स्वतःकडे त्यांनी बघितलेलं आहे. म्हणून जेव्हा केव्हा दोष सांगितल्या जातील तर चष्मा लावायचा नाही. चष्मा लावला की आपण काय करतो, दुसऱ्यांना बघतो की नाही. जेव्हा केव्हा दोष ऐकू आपण तेव्हा लगेच आरसा घेऊन बसायचं. आरशात कोणाला बघतो आपण, स्वतःला बघतो. गुण असतील, गुणदायकता सांगत असतील, मग चष्मा लावा आणि आठवा कोण कोण आहेत बरं स्मरणनिष्ठ. आपण तर नाही आहोत. कोण सात्विक आहेत बरं, कोण बरं असा अन्यवार्ता करणारं नाहीये, कोण आहे धर्मवार्ता करणारं, हे लोक आपल्याला आठवली पाहिजेत. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्यामध्ये अखंड रज आठवत असेल तर आपण राजस, अखंड तम आठवत असेल है ना. असं असतं की एखाद्या वेळेस आपण घरी आहोत, तमतम होते म्हणून आपण गेलो मंदिरामध्ये, मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा तीच तमतम चालते है ना. मी जवळपास 40 वर्षापासून मंदिरामध्ये आहे.
अनेक प्रकारची लोक येतात, मंदिरात सुद्धा लोक भांडतात बरं का येऊन. खास त्यांना कोणी म्हटलं ना थोडंसं इकडे बसा, हो हो माहिती आहे आम्हाला, किंवा त्यांना सांगितलं की भाजी वाढताना अशी वाढा, हो आम्हाला नका शिकू, आम्हाला येतं. असं बोलणारी लोक, आणि मी ऐकतो बरं का ते. मी अनेकदा निरूपणात सांगितलं की मंदिरात आल्यानंतर जर का तुम्ही एखाद्याचं मन दुखवत असाल तर मंदिरात येण्याचा काही उपयोग नाही, त्याच्यापेक्षा घरीच राहा. कारण की घरी तुम्ही एखादा दोष केला तर हरकत नाही, पण दैवराटीच्या ठिकाणी येऊन जर का तुम्ही एखादा दोष करत असाल तर ते महापातकामध्ये जाऊ शकतं. म्हणजे तिथलं फेडताना नाकी नऊ येतील. एखाद्या इथलं फेडताना काही हरकत नाही, पण तिकडचं जोडू नका. दैवराटीचा अग्नी हा ओला अग्नी असल्यासारखा आहे, म्हणून ते तिथे दोष जोडू नका. तिथे दोष नासण्यासाठी या. तुम्ही मार्गात गेलात, मंदिरात गेलात, आश्रमात गेलात, साधू संतांच्या वासनिकांच्या संपर्कात गेलात तर तिथे दोष वाढले नाही पाहिजे, त्यांचे ते आपल्याकडनं दुखवल्या गेले नाही पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. कोणीच नाही दुखवल्या गेलं पाहिजे. लहान मुलांपासनं त्या मोठ्या थोर व्यक्तींपर्यंत कोणी दुखावल्या नाही गेलं पाहिजे, याकडे लक्ष द्या. आमचे संवत्सरचे जुने बाबा होते, लहान मुलगा जरी आला तरी त्यांना ते आओ जाओ बोलायचे बरं का. मी माझ्या एका ह्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की मी जेव्हा वांबोरीला संवत्सरला गेलो तेव्हा बाबा माझ्याशी आओ जाओ बोले. माझ्याशी म्हणजे सगळ्यांशीच. मोठे बाबा कुणा आरे तुरे बोलत नाही, आओ जाओच बोलायचे. मी त्याच्यात लिहिले माझ्या उभ्या आयुष्यात, म्हणजे मी 16 वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा कोणीतरी मला आओ जाओ बोललं, आणि ते पण बाबा होते. म्हणजे त्यांच्या शब्दातनं ते कुणाला दुखवायचं नाही. किंवा एक अल्प अधिकरण कसं बोलतात, थोडंच बोलतात. का बोलतात थोडं? कारण की जास्त बोललं तर काय होतं, अपशब्द निघून जातो. आपण एखाद्याला प्रसन्न करण्यामागे दुसऱ्याला दुखवून बसतो, है ना. तसं होता कामा नये, म्हणून आपण स्वतः आपल्याला तपासायचं. स्थाने उपजत असे मनुष्य उपजत असे तरी तेची राजस. आता आपण सात्विक आहोत. कसं सात्विक आहोत की आपण स्मरणाला बसले की आपण स्मरण अर्धा तास करतो छानपैकी, किंवा लीळा वाचायला बसलो तर लीळा वाचन होतं, सूत्रपाठ वाचन होतं, आणि त्याचं मानसिक समाधानही लाभतं. आणि एखाद्या वेळेस आपण एका ठिकाणी गेलो की लक्षात येतं इथे स्मरण होत नाहीये, मग आपण दुसऱ्या जागेवर गेलो तिथेही स्मरण होत नाही. राजस विचार येत आहेत किंवा तामस विचार येत आहेत, लक्षात घ्यायचं ते स्थान तसं आहे, ते ठिकाण तसं आहे. म्हणजे ते ठिकाण आता आपल्याला बदलावं लागणार आहे. किंवा एखादे मनुष्य उपजत असे म्हणजे आपण अनेक लोकांना भेटलेलो आहोत, त्यावेळेला धर्मवार्ता होते आणि सत्व भरतं मनामध्ये. पण एखाद दुसरी व्यक्ती भेटल्यानंतर असं होतं की त्या ठिकाणी आपल्यामध्ये काय येतो, राजस तामसपणा येतो, हिंसकपणा येतो, चिडचिड होते, रागराग होतो. म्हणजे इत्यादी प्रकारे त्या ठिकाणी त्यावेळेला त्या लोकांमध्ये दोष जर का असेल तर ते सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे बरं का. म्हणजे आपल्याला तपासता आलं पाहिजे हे सगळं. तुम्ही जेव्हा मीठ तपासता ना भाजीमधलं, तर लगेच तुम्ही जेव्हा तो पदार्थ खाता आणि खाल्ल्यानंतर तुम्ही कमीत कमी 5 सेकंदांनी सांगता की मीठ बरोबर आहे बरं का, की कमी आहे की जास्त आहे, तर तेवढा वेळ तुम्ही घेता. तसा वेळ तुम्हाला घेता आला पाहिजे. लक्षात आलं पाहिजे की ठिकाणामुळे राजस तामसपणा आहे, व्यक्तीमुळे आहे की आपल्यातच मुळामध्ये राजस तामसपणा आहे, हे आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे, तपासता आलं पाहिजे. आणि त्यानुसार आपण स्वतःच राजस तामस हिंसक विचार आले असू तर आपली ती वृत्ती आपल्याला बदलायची. किंवा एखाद्या व्यक्तीच्यामुळे तसं होत असेल तर व्यक्ती बदलायचे. किंवा एखाद्या ठिकाणामुळे तसं होत असेल तर ते ठिकाण बदलायचं. आपण्या उपद्रव उठी तयाचा इतकं वचन असं सर्व ठिकाणी ते वचन लावतायत. आपण्या उपद्रव उठी, आपल्याला ज्याचा त्रास होईल तयाचा, म्हणजे त्या स्थानाचा असेल किंवा त्या व्यक्तीचा असेल, वस्तूचा पण असू शकतो बरं का. एखादी वस्तूच दोषजनक असते, ती वस्तू आपल्या संपर्कात आली की आपण राजस तामस होतो, है ना. मोबाईल आहे ना, राजस तामसपणा लगेच आपल्यामध्ये, हिंसकपणा त्याच्यामध्ये येऊ शकतो. ती वस्तू बाजूला ठेवून द्या. एखादं सोनं असेल किंवा द्रव्य असेल, रस्त्याने चाललो आणि ते द्रव्य पडले तर दिसलं
की लगेच आपल्यामध्ये दोष निर्माण होतो की नाही. म्हणजे ती वस्तू असेल किंवा एखादा पदार्थ असेल, तो पदार्थ प्राप्त करण्यासाठी आपण काहीही करू शकतो, राजस तामस हिंसक होऊ शकतो. एखादी संपत्ती असेल त्याच्यासाठी, म्हणजे इत्यादी प्रकारे जड आणि चेतन, म्हणजे सगळ्याच गोष्टी मोजत नाही बसायच्या. जड आणि चेतन इथे सांगितलेलं एक मनुष्य किंवा ते निर्जीव ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे जर का आपल्यामध्ये दोष निर्माण होत असेल तर त्या वस्तूंचा व्यक्तींचा पदार्थांचा आपल्याला वेळीच त्याग करता आला पाहिजे. आमच्या स्वामींनी घोडाचुडीचा जो शिष्य आहे सोबत, त्यांनी ते गाव जाळून आलेला आहे. स्वामी म्हणतात येथुली घृणा नुपजे तुम्हाला, आणि वरून आम्हाला सांगता तुम्ही. स्वामींनी त्या क्षणाला त्या व्यक्तीचा त्याग केलेला आहे. त्याग देवाने स्वतः करून दाखवला. आपल्यालाही तसाच प्रकारचा त्याग जो आहे तो करायचा आहे. ऐसे अनुरूप प्रयत्न, म्हणजे जर का असं असेल तर मग काय करायचं त्याच्या त्यागासाठी ना. ऐसे अनुरूप प्रयत्न म्हणजे तो त्यागासाठी जे आवश्यक असा जो काही उपाय आहे तो आपल्याला त्यावेळेला करायचा. कशाला काय उपाय आहे तो त्यावेळेला आपल्याला करता आला पाहिजे. पहिले तो सुचला पाहिजे, समजला पाहिजे, आणि तो त्याग आपल्याला करता देखील आला पाहिजे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण एखाद्या पदार्थामध्ये खूप आसक्त आहोत, तो पदार्थ वेळीच आपल्याला सोडता आला पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामुळे दोष निर्माण होतो, त्या व्यक्तीचा त्याग करता आला पाहिजे. तो अनुरूप काय सांगितले तर अनुरूप प्रयत्न करायचा आहे, विपरीत प्रयत्न करायचा नाही. त्याग करताना सुद्धा त्या पद्धतीने सांगायचं आहे. जसं ते म्हणाले की एकादशी वगैरे असेल मग त्यावेळी संग्रह करावा या वचनामध्ये येतं. की मग एकादशी वगैरे असेल आणि कोणी विचारलं की तुम्ही एकादशी करत नाही का, आम्ही नाही करत तसलं काय, म्हणजे आपण सांगितलं पण चुकीच्या पद्धतीने सांगितलं. तुम्ही एकादशी करत नाही, हो करतो ना, आम्ही पण करतो. कारण की ते एक वाक्य बोललं की तिथेच विषय संपणार आहे आणि त्या व्यक्तीशी बोलून पुढे काही उपयोग नाही आहे. आता तुम्ही म्हटले नाही करणार, मग तो म्हणतो का नाही करणार, नाही आम्ही नाही करत, का नाही करत, आमच्या देवाला नाही झालं, का नाही झालं तुमच्या देवाला, तुम्ही पण तर हिंदू वगैरे वगैरे इतका विषय वाढत जातो. काही बाबतींमध्ये होला हो केलं की विषय संपला. आमच्याकडे एक जण तो यायचा सिंधी, तो एकादशीला यायचा. असं नेमकं आमचा नाश्ता चालू असायचा त्या टायमाला. आम्ही त्याला म्हटलं या नाश्ता करायला, तर तो टोचून बोलायचा नाही माझी एकादशी आहे, तुमची नाही का. म्हटलं आमची पण आहे, मी एकादशीच खातोय एकादशीला मी हे पदार्थ खातो. झालं, विषय संपला. एकदाच सांगितलं त्याला, त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे एकादशी पाळतात. त्याच्याशी आपण काही बोलून सांगून जर का उपयोग होत असेल तर नक्की बोला, एक तास बोला. मग पण उपयोग होत नसेल तर मात्र तो विषय तिथेच बोलून संपवून टाका. म्हणजे त्याग करताना एखादं उत्तर देताना अनुरूप प्रयत्नपूर्वक द्या. त्याच्याने तो विपरीतही नाही झाला पाहिजे, तुमचा वेळ गेला नाही पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याचं काय हो तिकडे आपला वेळ महत्वाचा आहे, क्षण सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही. स्वामी सांगतात भिक्षा जर का नाही मिळत आहे तिथे तर क्षण एकच उभं राहायचं, त्याच्या पुढे उभं नाही राहायचं. पुढचा क्षण दुसऱ्याकडे, त्याच्या पुढचा क्षण दुसऱ्याकडे, म्हणजे आपला वेळ वाया गेला नाही पाहिजे. मग ते म्हणाले भेटलेच नाही तर काय करायचं, शेवटच्या घरी मागून घ्या. आणि तरी नाही भेटलं तर मग काय, ना तर खुंट घ्यायची, जा गपचूप जा, मग मागत बसू नका कुठे. म्हणजे देवाने वेळ वाया घालवायला सांगितला नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला काय करायचंय, अनुरूप प्रयत्न करायचा. योग्य आणि सात्विक प्रयत्न देखील कसा पाहिजे, सात्विक असला पाहिजे. राजस तामस असा प्रयत्न असता कामा नये. रजे विकृत असे तरी विषय व्यवस्था करावी. जर का रज रूपाने आपलं जर का विकार आपल्यामध्ये निर्माण होत असेल तर काय करायची, तशी विषय व्यवस्था जी आहे ती करायची. कशी करायची ना, जगाचे अपयश. म्हणजे जर का लोकांच्या उपलक्षात आलं तर काय होईल, म्हणजे आपल्यामध्ये एखादा दोष निर्माण होतोय, रज दोष किंवा तमदोष. समजा मी चिडचिड करतोय, मी भांडतोय, मी रागवतोय, तर मी लक्षात घेतलं पाहिजे
की ह्या राग काय होईल, लोकांना जर का कळालं मी रागीट आहे, तर माझं जे काही लोकांमध्ये जी काही नजरेमध्ये मी माझं चांगलेपणा आहे तो वाईटपणामध्ये बदलून जाईल, किंवा माझं जे काही साधुत्व जे आहे ते कुठेतरी धोक्यामध्ये येऊ शकतं, किंवा मला वेगळ्या दृष्टीने लोक बघायला लागतील वगैरे वगैरे. म्हणजे जेणेकरून माझ्यामध्ये अजून दोष निर्मिती होईल किंवा माझ्याकडे दोष दृष्टीने बघितल्या जाईल, लोक निंदा करतील, नावं ठेवतील, अशा प्रकारचा विचार करायचा. म्हणून आपण साधू आहोत म्हणून आपल्याकडे वेश आहे. जे लोक म्हणतात ना वेशाला महत्त्व नाही, आता जर का मी साध्या वेशात असतो है ना, प्रापंचिक कपड्यात असतो, तर मी काही करू शकतो, काही बोलू शकतो. परंतु जर का मी महात्मा वेशात आहे तर मला प्रत्येक गोष्ट बोलताना विचार करावा लागणार. मला प्रत्येक गोष्ट वाचताना मी काय वाचतोय याकडे मला लक्ष ठेवावं लागेल. मी किती मोठ्या आवाजात बोलतोय, मी रागात बोलतोय का, हे सगळ्या गोष्टींमध्ये मला लक्ष ठेवावं लागतं. लोक मला म्हणतात की तुमचं निरूपण जेव्हा आम्ही ऐकतो की शांतता वाटते, हे मी ऐकलेलं आहे वाक्य, ते मी नोट करून ठेवलेलं आहे की माझ्याबद्दल लोकांना नेहमी असंच वाटलं पाहिजे, त्यासाठी मला मरेपर्यंत याच आवाजात बोलावं लागेल. मी थोडा जर का पट्टी वाढवली तर माझ्याबद्दलचं जे काही तयार झालेलं वातावरण आहे ते लोकांमध्ये काही का असेल ना, पण माझ्यामध्ये जी सात्विकता तयार झाली आहे ती एका क्षणामध्ये भंगू शकते बरं का. म्हणजे लोकांच्या मनात तर काही ना काही तयार होतच राहणार आहे आपल्याविषयी, पण आपलं मन किती जे आपण सात्विक केलेलं आहे ते सात्विकच राहिलं पाहिजे. म्हणून रागयुक्त शब्दात बोलायचं नाही, त्या स्वरामध्ये जाऊन बोलायचं नाही, त्या सुरामध्ये जाऊन बोलायचं नाही, याची काळजी आपण आपली घेतली पाहिजे. आणि म्हणून सांगतात की अशा प्रकारची विषय व्यवस्था करायची की आपल्या संन्यासत्वाला बोल लागता कामा नये, कोणी नावं ठेवता कामा नये. किंवा तुम्ही उपदेशी आहात, महानुभाव आहात, आणि जर का तुम्ही अमक्या अमक्या विकल्पाच्या ठिकाणी जात असाल तर विचार करायचा, कोण ना कोण अन्य व्यक्ती तुम्हाला ओळखणारे असतात. ते म्हणतात अरे तुम्ही तुमच्यामध्ये तर येत नसतात, मग तुम्ही कसे काय आले वगैरे. हा बोल कोणाला लागेल, आपल्या उपदेशाला, तो आपल्या देवाला, धर्माला, धर्मीयांना तो बोल लागू शकतो. म्हणून काही जरी असं झालं, दोष निर्माण होण्याची स्थिती जरी असेल तरी सुद्धा तो दोष निर्माण होऊ द्यायचा नाही आणि त्याच्याविषयी विषय व्यवस्था करायची. जर का आपण असे वागलो तर आपल्याला अशा प्रकारचा दोष लागू शकतो, लोकांच्या नजरेत आपण पडू शकतो वगैरे वगैरे. आणि मुख्यत्वे म्हणजे परमेश्वर नाराज होते. सर्वात पहिले तो मुद्दा बघायचा कधी का, देव नाराज झाले नाही पाहिजे. आणि देव प्रसन्न होत असतील तर बाकी कोणी जरी नाराज होत असेल तरी काही हरकत नाही, पण इतरांना प्रसन्न करण्याच्या नादात देवाला मात्र नाराज करायचं नाही. भिक्षुकाची लाज म्हणजे संन्यास वस्त्र जे आपण घेतलेलं आहे त्याची एक किंमत आपण ठेवायची आणि त्याच्याविषयी ती एक लाज आपण, म्हणजे हे वस्त्र आपल्या अंगावर आहे तर त्या वस्त्राच्या अनुरूप जर का आपण वर्तन नाही केलं तर आपल्याला दोष लागेल, बोल लागेल, लोक नावं ठेवतील. म्हणून त्या वस्त्राच्या आधाराने का होईना आपल्याला मनामध्ये थोडीशी एक जी काही लाज आहे ती आपण बाळगली पाहिजे. तयाचे दोष. आणि मग आपल्याला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित वाटतात, आता की मला वाटले की गोड खावं बरं का, आता असं जेव्हा मनात उल्लेख आला की त्या पदार्थांविषयीचे दोष, पण गोड जर का खाल्लं ना तर मग आळस येईल बरं का, मग असं होईल, तसं होईल, तसं होईल, किंवा वजन वाढेल आपलं. म्हणजे त्या पदार्थांविषयी आपल्याला दोष निर्मिती करता आली पाहिजे अशा प्रकारे. किंवा आपल्याला वातावरणानुरूप आपल्याला वाटलं तेलकट खावं, लक्षात आलं पाहिजे आपण आजारी आहोत, मग त्याच्याने खोकला वाढेल, पण खोकला तर नाही आहे, पण नाही आहे तर मग सुरू होईल नव्याने, हे इत्यादी त्या पदार्थांसंदर्भातले दोष. किंवा वाटलं की आपण जाऊ कोणाकडे तरी घरी, पण नको, मग ते गेले की ते अन्य वार्ता करणार आहेत, मग ते अन्य वार्ता करतील, त्यापेक्षा धर्म वार्ता करणाऱ्या व्यक्तीकडे आपण जाऊ. म्हणजे ज्या ज्या पदार्थाचा, वस्तूचा किंवा व्यक्तीचा आपल्याला अभिलाष निर्माण झाला असेल तर त्याचे दोष आपल्याला लक्षात आले पाहिजे की त्या संपर्कात गेलो, जर का आपण
कोणामध्ये जाऊन बसलो तर काय होईल, आपलं 1 तास निघून जाईल. स्वामींनी सांगितलं समय स्थानी न बैसावे, म्हणजे एका विशिष्ट वेळेला गावाच्या एका विशिष्ट विभागामध्ये त्याच वेळेला लोक जमतात. सकाळी जेव्हा कवळं ऊन येत असतं ना, तेव्हा अनेक लोक एका विशिष्ट विभागी जमलेले असतात. आपण जर का तिथे विजनाला बसलो, स्त्रियांच्या वचनांमध्ये सांगितलेलं आहे, तर काय होईल, आपलं लक्ष सतत तिकडे जात राहणार. पण ऊन तिथे येतं आणि चांगलं आहे, तिथे वातावरण चांगलं आहे, परंतु तरी सुद्धा आपल्याला ते दोष समजला पाहिजे की तिथे गेलो तर अन्य वार्ता ऐकायला मिळेल, आपलं लक्ष धर्मवार्तेकडे राहणार नाही, इत्यादी दोष आपल्याला काढता आले पाहिजेत. आणि मग त्या दोषयुक्त वस्तूंचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. जेही पदार्थ असतील दोष निर्माण करणारे, वस्तू व्यक्ती असतील, ते आपल्याला पाहिजेत असं वाटतं, परंतु त्यामुळे आपल्यामध्ये काय बदल होणार अधर्मयुक्त, तो बदल लक्षात घेऊन त्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. कपटीये म्हणजे समजा तो पदार्थ किंवा ती व्यक्तीच असेल, तो पदार्थ कपटीये, कपटीये म्हणजे पदार्थ दिसताना वरून छान दिसतो, परंतु आतमधनं तो चांगला नाही, म्हणजे त्याचे जे गुणधर्म आहेत ते मात्र चांगले नाहीत. किंवा एखादा व्यक्ती दिसायला चांगला दिसतो, बोलतो चांगला, परंतु तो स्वार्थी आहे, अधर्मयुक्त आहे, तर त्याचा संपर्क झाला तर काय होईल आपल्याला, म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा कपट निर्माण होऊ शकतं. त्याच्यापेक्षा ते नको. येऊ ते जाओची नेदी, म्हणजे जर का त्या व्यक्तीच्या संपर्कात गेलो तर काय होईल, तो आपल्याला इकडे तिकडे म्हणजे धर्मयुक्त कार्याला जाऊ देणार नाही. आता जर का तुम्ही समजा पाऊस चालू आहे भरपूर आणि तुम्ही म्हटले की निरूपणाला जायचं आहे बरं का, आणि ते समोरच्या व्यक्तीने फोनमध्ये सांगितलं पण पाऊस भरपूर आहे बरं का, काय केलं त्यांनी तुम्हाला सावधही केलं आणि त्यांनी तुमच्यामध्ये एक अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं की जाऊ नका, पाऊस बघा बरं का, पण एक तर तुम्हाला जमणार नाही वगैरे वगैरे, असं सगळं असं सांगून ठेवलं. अहो कशाला जाता, एवढ्या या वयात तुम्हाला जमणार आहे का ते वगैरे वगैरे. म्हणजे तशा पद्धतीने ती व्यक्ती काय करते, आपल्याला धर्माकडे जाऊ देत नाही. कोणीतरी मला म्हटले किंवा ते आम्हाला स्नान करायला जायचं आणि पाऊस भरपूर आहे, मग काय करायचं कसं, म्हटलं काही हरकत नाही जा तुम्ही, नाही पण पाऊस भरपूरच आहे. अहो म्हटलं काही लोक ते पावसाची वाट बघत असतात की पाऊस पडलं की जायचं है ना, ते मग फिरायला जातात कुठे धबधबा वगैरे असेल. आपलं तर आपण स्थानाला चाललोय, तिथे त्यांना धबधब्याला साह्य होईल की नाही माहिती नाही, पण आपल्याला मात्र या भर पावसातही साह्य होऊ शकतं. म्हणून आपण आपल्या देवासाठी जर का बाहेर पडलो हरकत नाही, पण एखाद्याने सांगितलं असं जाऊ नका बरं का, म्हणजे ती भीती मनामध्ये टाकल्या जाते. नेमकं काय होतं, पाऊस इथे असतो, आपण थोडं इथून बाहेर पडलं की तिकडे पाऊस नसतो. मागे आम्ही गेलो तर इथे पाऊस होता, म्हटलं तर कसं स्थान होतील. 2 दिवस आम्ही स्थान केलं तर एक पावसाचं थेंब तिकडं नाही अजिबात, इकडे आलो की परत पाऊस, म्हणजे असं सुद्धा असू शकतं. मग आपण अशा व्यक्तीचा, जो अन्यवार्ता करणारा व्यक्ती आहे, त्याच्याकडे जर का आपल्याला वाटलं की जावं, लगेच आठवलं पाहिजे नाही ते अन्यवार्ता करतात किंवा ते आपल्या देवधर्माकडे जाऊ देणार नाहीत. येऊ ते जाऊची नेदी, चोंबडे म्हणजे त्यांचं बोलणं कसं आहे, शब्द कसे आहेत, अशा प्रकारचे शब्द बोलणारे काही लोक आहेत. तुम्हाला जायचं तर जा, पण बघा मी आपलं सांगायचं काम केलं वगैरे, असं ते फिरून 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 सांगत असतात. जसं मला एक जण म्हणायचे किंवा बाबा या बरं का घरी, बरं ठीक आहे पण तुम्हाला वेळ असेल तर या. म्हणजे परत माझा तो निर्णय झालेला परत मी मागे घ्यायचो, म्हणा हो ठीक आहे माझा वेळ असेल तेव्हा मी येईल. म्हणजे शब्द असे फिरवल्या जातात, तर त्या शब्दांच्या माध्यमातनं हे काय सांगतायत, सगळं शब्दांच्या किंवा त्या बोलण्या उठण्या बसण्याच्या माध्यमातनं तुम्ही धर्मापासून लांब जात आहात, हे लक्षात घ्या. कुणाकडे गेल्यानंतर धर्मवार्ता होणार, कोणाकडे गेल्यानंतर अन्यवार्ता होणार, हे पहिले लक्षात घ्या. आणि जिथे धर्मवार्ता होणार त्याच ठिकाणी आपण गेलो पाहिजे, त्याच व्यक्तीच्या संपर्कात राहिलो पाहिजे, तर आपल्यातला धर्म वाढेल, ज्ञान वाढेल. नाही तर अन्यवार्ता तर सुरू आहे. लटिके म्हणजे काही लोक मग
लटिके बोलणारे आहेत, खोटं बोलणारे आहेत, लबाड बोलणारे आहेत, तर तसे सुद्धा नको. आयशी विषय व्यवस्था म्हणजे अशा प्रकारची विषय व्यवस्था करायची आहे. म्हणजे जे डाएट करतात ना त्यांना तुम्ही काही खायला द्या, ते अख्ख्या पदार्थाची कुंडली सांगतात आपल्याला की हा पदार्थ जर का खाल्ला एवढ्या कॅलरीज वाढतील. हे म्हणजे ही विषय व्यवस्था ते स्वतः करतात. हे खाल्लं तर काय काय होऊ शकेल, नको, हे नको, हे नको, हे नको, म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला सुद्धा असंच डाएट फॉलो करायचं आहे ज्याच्यामध्ये जसं तेलकट गोड तुपकट नाही खात ना, तशा पद्धतीने आपल्या या डाएटमध्ये आपल्याला दोषवंत लोक नको पाहिजेत. गुणवंत व्यक्ती असेल तर निश्चितच त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो. एखादा व्यक्ती अज्ञान आहे परंतु तो धर्मवार्ता ऐकण्याच्या मनस्थितीतला असेल तर आपण त्याच्याकडे धर्मवार्ता बोलायला जाऊ शकतो. एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा ज्ञानी असेल तर त्यांच्याकडे धर्मवार्ता आपण ऐकायला जाऊ शकतो. दोन जर का विद्वान व्यक्ती असतील तर त्यांची धर्मवार्ता चर्चा जी आहे ती ऐकायला आपण जाऊ शकतो. म्हणजे इत्यादी प्रकारे संवत्सरला असताना जेव्हा कोणी मामाजींना भेटायला यायचे, कोणी अधिकरण वगैरे कोणी आले तर मग आम्ही काय करायचो, आतमधल्या एक औषधांची रूम होती त्याच्यामध्ये आम्ही बसायचो. आम्हाला तेव्हा समोर बसण्याची हिंमत नव्हती. त्यांनी काही प्रश्न विचारला आपल्याला नाही आला तर मग आम्ही आतमध्ये आम्हाला ती चर्चा पण ऐकायची असायची आणि समोरही बसायची हिंमत नसायची. म्हणजे जेव्हा दोन अधिकरण एकत्र येतात ना, मधल्या टप्प्यामध्ये येळंबकर बाबा आलेले होते वगैरे, त्यावेळेला सुद्धा अशी चर्चा वगैरे ती झाली. ती चर्चा ऐकणं, मग अशा वेळेला आमचं महत्त्वाचं काम जरी असेल तर आम्ही ते सोडून देतो. म्हणजे त्याच्याही पेक्षा हे महत्त्वाचं आहे. मग आता जरी वाटलं की मग आपली आंघोळ बाकी आणि आता हीच वेळ फक्त आंघोळीला निश्चित आहे, त्याच्यानंतर आंघोळ होणार नाही, हरकत नाही, नाही झाली आंघोळ देहाची तरी चालेल, चर्चा ऐकली तर मनाची आंघोळ होणार आहे, अशी विषय व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. एखादा दिवस गेला तिकडे मार्गात तरी हरकत नाही, इकडे येऊन परत प्रपंचामध्ये आपण अडकणारच आहोत. आयशी विषय व्यवस्था, असं विषय व्यवस्था केल्याने काय होतं ना, केल्या मन मोडे, म्हणजे आपल्या मनाची जी निश्चिती झाली आहे ना ती मोडून जात असते. म्हणजे त्यावेळेला अशा प्रकारे ज्या दोषाकडे आपण आकर्षित होतो आहे त्या दोषाविषयी अधिक प्रमाणामध्ये जर का लक्षात आलं की हा दोष कशा प्रकारचा आहे, धर्मापासून लांब नेणारा आहे, हे सगळे विचार मनात आल्यानंतर आपण म्हणतो जाऊ द्या, मग जाऊ नये तिकडे. जयद्रथाचे शिर खाली घातले, शाप द्यावया तव तयाचेची शिर पडिले. आता जर का आपण हे निर्णय घ्यायला वेळ लावला तर निरूपणाला जायचं की नाही जायचं, देवपूजेला जायचं की नाही जायचं, हो नाही हो नाही करत बसलो आपण तर तो निर्णय आपल्याला तेव्हाच घेता आला पाहिजे. चांगले निर्णय जे असतात ना ते चांगले निर्णय घेण्याची जी काय एक मुदत असते ना ती थोडाच वेळ असते, ती नंतर नसते. वाईट विषयाचे निर्णय तुम्ही कधी घ्या ते तुम्हाला लागू होतात नाही. चांगल्या विषयाचे जे निर्णय आहेत, तुम्ही सकाळी उठल्याने म्हटले चालायला जायचं की नाही जायचं, याच्यात जर का दुपार झाली तर आता मग तुम्ही चालायला जायचं, ती सकाळची वेळ निघून गेली. आता तशा पद्धतीने सात्विक वेळ साधण्याची वेळ आहे. आमचे स्वामी म्हणतात चांग विचारा निके विचारा. तेवढीच वेळ होती भट्टोबासांकडे, देवानी एक दिवस दिला नाही, एक तास पण दिला नाही, लगेच सांगा आम्हाला, चांग विचारा निके विचारा. चुटकी स्वामी असं बोटाने हे करत होते, म्हणजे इत्यादी प्रकारे चांगली निर्णय घेतला एवढाच वेळ आहे आपल्याला. तो जर का त्यावेळेला भट्टोबासांनी चूक केली असती निर्णय घ्यायला, अवघड झालं असतं. निळभट्टांनी किती वेळ सांगितली देवानी, थोडाच वेळ आहे, लगेच त्यांचं देह जाणार आहे, तेव्हाच निर्णय घ्यायचा आहे. जर का निर्णय घ्यायला चूक केली असती किंवा वेळ घालवला असता तर नसतं चाललं. त्यांनी वेळेवर निर्णय घेतला आणि उपयुक्त निर्णय घेतला. पण जर का असा निर्णय नाही घेता आला तर मग काय होईल ना, जयद्रथाचे शिर खाली घातले, शाप द्यावया तव तयाचेची शिर पडिले. म्हणजे जयद्रथाचं युद्धामध्ये ते बाणाने शिर उडवलं आणि त्याचं असं होतं की त्याचं शिर जो खाली पाडेल तो भस्म होऊन जाईल. आता ते जे शिर आहे ते हातातनं खाली ठेवलं किंवा ज्याच्या हाताने ते पडेल, मग ते ज्यांनी उडवलं होतं तो भस्म झाला असता. समजा अर्जुनाने उडवलं असेल समजा, तर
ते जयद्रथाच्या वडिलांच्याच हातामध्ये ते शिर आलं. ते काहीतरी संध्यावंदन वगैरे काहीतरी चालू होतं त्यांचं समजा, आणि त्यांच्या हातात ते पडलं. आणि त्यांना माहिती होतं की हे शिर खाली ठेवलं तर भस्म होणार, पण ते म्हणाले आता काय करायचं बरं, ह्याचं शिर कोणी उडवलं हे नंतर बघू, पहिले माझी जी साधना आहे रोजची ती तर मला पूर्ण करता आली पाहिजे, म्हणून ह्याच्याविषयी आपण नंतर निर्णय घेऊ. म्हणून त्यांनी शिर ते खाली ठेवलं आणि ते लगेच भस्म ते स्वतःच होऊन गेले. तो निर्णय घ्यायला जर का वेळ नसता लावला तर ते कोणी शिर उडवलं वगैरे त्याचा शोध घेऊन त्याला त्यांनी शिक्षा केली असती. तशा पद्धतीने येतुलाही विलंब न साहेची, हे कशा करताना सांगितलं, हा उदाहरण का दिलं बरं ना, येतुलाही विलंब म्हणजे इतका सुद्धा विलंब तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी, आता इथे भस्म करणं वगैरे किंवा त्याला शिक्षा देणं हा वाईट भाग आहे, परंतु चांगल्या कार्याविषयी आपण जास्त विचार करतो बरं का, वाईटाविषयी विचार करत नाही. एखादा समोर भांड्याला आला तर आपण विचार करत बसतो का आतमधल्या रूम मध्ये जाऊन की भांड्याला जायचं की नाही जायचं, तो आला की लगेच आपली तयारी पण नसते बरं का, लिखाण नसतं, काही नसतं तरी लगेच आपण भांड्याला लगेच उभं राहतो. परंतु एखादं जर का तुम्हाला सांगितलं लीळा सांगायची बरं का रविवारी तुम्हाला, मग तुम्ही आजपासनं जी तयारी चालू होते, कसली तयारी की रविवारी तुम्ही म्हणणार बाबा हा आम्ही काही बोलू शकत नाही, हे सांगण्याची तयारी चालू होते आपली. म्हणजे चांगलं कार्य करायला तयारी लागते, तर तेवढ्या त्या तयारीचा निर्णय लगेच घेतला तर ठीक आहे, विलंब लावला तर मग वेळ निघून जात असतो. तैसे धर्म कार्य ते तेविळीसीची करावे, याचा आचार काय सांगतात, धर्म कार्य तेवेळीची करावे, तेव्हाच करायचंय. तुम्ही म्हटले बाबा आम्ही स्मरण दुपारी केलं तर नाही, पश्चात प्रहरी, देवाने सांगितलं पश्चात प्रहरीचं स्मरण एक वेगळं आहे, त्याची उजळता वेगळी आहे, त्याचं लेखी लागणं वेगळं आहे, आणि ते घडणं, ते स्मरण तसं दुपारी तुम्हाला लाभणार नाही, तसं स्मरण तुम्हाला संध्याकाळी लाभणार नाही, हे तेविळीसीची करावे. जर का नाथोबासानं सांगितलं स्वामींनी साप पकडा, ते म्हणजे ठीक आहे थोड्या वेळाने पकडतो, नाही चालणार. नदीत उड्या मारा, थोड्या वेळाने, नाही चालणार. सांडोवा बांधा, बटोबास म्हणाले थोडंसं उन्हाळ्यात बांधू सांडोवा म्हणजे पाणी कमी होतं वगैरे, ते तेविळीसीची करावे, लगेच करायचं. स्वामी म्हटले जाल का तुम्ही तापामध्ये, नेवाशाला जाणार का तुम्ही, आता मुळात म्हणजे ते स्वतः मान्यच करत नाही की मला ताप आहे म्हणून, मग ताप नाहीये तुम्हाला, मग जाल का नेवाशाला, हो कधी जायचंय, थोड्या उद्या परवा, लगेच जायचंय, लगेच म्हणजे लगेच, कधी येणार, मी इतक्या वेळामध्ये मी येणार, आणि लगेच निघाले सुद्धा. म्हणजे इत्यादी प्रकारे लीळाचरित्रातल्या काही लीळा जेव्हा वाचतो तेव्हा त्यातले निर्णय बघा काय काय आहेत, कधी घेतलेले आहेत निर्णय, किती वेळाने घेतलेले आहेत, हे सगळं आपल्याला बघावं लागेल त्याच्यामध्ये. आणि ते निर्णय लगेच घेतले गेलेले आहेत. बाईसांनी स्वतःचं देह जे आहे ते नदीमध्ये टाकलं तर ते लगेच, त्याच्यासाठी तेविळीसीची करावे म्हणजे लगेच ते करून मोकळं व्हायचं असतं. त्याच्याविषयी विचार करत बसलात तर तुमचं आयुष्य निघून जाणार आहे. म्हणून एक जण म्हणाले की वचन पाठ होणार नाही, होणार 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 असंच म्हणा, रोजची 2 वचनं पाठ करायची आहेत. आणि त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचे वचन पाठांतर होत गेले. जर का ते विचार करत बसले असतील, मानव पंथातले 90% लोक विचारच करतात की मला जमणार नाही, मला वेळ नाहीये वगैरे वगैरे. हे तेविळीसीची करावे, एरवी अविदित फावावया न वचे, आणि जर का विलंब लावला तर काय होईल, अविधीचा संचार होईल, आणि अविधीचा संचार झाला तर तो विधी तुम्हाला घडणार नाही. व्यवहारीचे तरी प्राक्तन सिद्धी न वचे, म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी आज आहेत तर उद्या नाहीत. आज जे तुमच्याकडे वस्तू आहे ती ताजी आहे, पण उद्या ती शिळ होईल किंवा खराबही होऊ शकते. आपण म्हटलो नाही, आपण जेव्हा कोणी आलं की देऊ वगैरे असंच करत राहिलो आणि वेळेवर उपयोगी नाही लावलं ते आपण, तर ती वस्तू खराब होऊ शकते, ते द्रव्य जे आहे ते खर्च होऊन जाऊ शकतं. जे आत्ता आहे त्यावर लगेच विलंब न लावता ते पदार्थ वस्तू उपयोगी लावायचे. म्हणून उपस्थित झाल्या ते वेळीसीची कार्य की जे ते फावे, आणि म्हणून काय करावं, ज्या वेळेला उपस्थित झालं त्याच वेळेला तो पदार्थ आपल्याकडचा दान देऊन मोकळं व्हायचं.
उपयोगी लागून जायचं स्वतःच्या. भट्टोबासाने विचार नाही केला की बुडलो, वाहून गेलो, मेलो तर काय होईल. उपयोगी लागून जायचं देवाच्या, तेविळीसीची लगेच असं. अशा पद्धतीने एरवी राणायसाच्या कापूसाची परी होय, म्हणजे त्यांनी तो कापूस राखून ठेवला आणि त्याच्यामुळे अनुसरण त्यांचं लांबतं आहे वगैरे. तर तो तसं होता कामा नये. आपण विचार करत राहू, पदार्थ संग्रहित ठेवू, तो आपण दान देणार नाही, स्मरण करणार नाही, स्नान करायला जाणार नाही, तर ते तसंच राहून जाईल. आम्ही एकदा स्नान करायला गेलो आणि माझ्यासोबत वयस्कर महिला होत्या काही 2-3 त्या गाडीमध्ये. मग ते म्हणायचे की आम्ही इकडे खाली नाही येऊ शकत, पायऱ्या वगैरे आहेत. मी त्यांना म्हणायचो उतरा उतरा आणि चला. मी घेऊन जायचो. अजून होते त्यांना म्हटलं तुम्ही आजचा दिवस लिहून घ्या, आज तुम्ही इथे आलेले आहात, उद्या तुम्ही इथे पण येऊ शकत नाही, गाडीतही बसू शकत नाही, इतकं म्हातारपण तुम्हाला येणार आहे. म्हणून चला. मग ते वर स्नान करून आले की ते म्हणायचे तुमच्यामुळे झालं बरं का, नाही तर आमचं झालं नसतं. म्हणजे हे तेवढी करून घ्या, उद्या काहीच नाही आहे, आजच आहे. तुम्ही म्हणाले की आम्ही उद्यापासून निरोपणाला येऊ, तर नाही, आजपासनं या. उद्याचं माहिती नाही काय होणार आहे काय नाही. आज जर का तुम्ही ही संधी घालवली, अव्हेर केला, तर उद्या ही संधी असून सुद्धा परमेश्वर आता आपला अव्हेर करतील. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे, आजचं जो काही वचन आहे, या वचनाचं पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य 102 क्रमांकाचं आचाराचं साह्य प्रकरणातलं वचन, त्याची टीका आपण बघितली. काल या टीकेचा निम्मा भाग बघितला, आज दुसरा भाग, पुढचा याचा आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.